शिवछत्रपतींची ही 8 अस्सल पत्र. कोल्हापुरातील पुराभिलेखागार कार्यालय आणि शाहू संशोधन केंद्रात पहिले कुलगुरू डॉक्टर अप्पासाहेब पवार यांनी जमा केलेल्या कागदपत्रात ही पत्र आढळून आली आहेत. या पत्रांमुळे इतिहासातील नव्या पैलूंवर प्रकाश पडलाय. शिवछत्रपतींच्या 3 ऑक्टोबर 1966च्या पत्रात त्यांनी मथुरेतील जयकृष्ण चोबे या मथुरावासी पुजाऱ्याला वर्षासन दिल्याचा उल्लेख आहे. हे पत्र त्यांनी मथुरेतच लिहून दिलं होतं. त्यानंतर 5 मार्च 1667 रोजी त्यावर मर्यादेय विराजितेचं मोर्तब करून दिलं. या पत्रामुळे शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून निसटल्यावर 3 ऑक्टोबर 1966 पर्यंत म्हणजेच 47 दिवस मथुरेतच होते हे सिद्ध होतं. आग्र्याहून सुटल्यानंतर 25 दिवसात महाराष्ट्रात आले नाहीत, तर शिवाजी महाराज हे जवळजवळ 47 दिवस हे मथुरेतच होते आग्र्याहून सुटल्यानंतर, हे त्या पत्रामुळे सिद्ध होते. आणि त्याच्यामुळे इतिहासामधला एक जो काय थोडासा अनिर्णित राहिलेला भाग होता की शिवाजी महाराज आले कधी, 25 दिवसात आले का 4 महिन्यानं आले, ह्याच्यावर शिक्कामोर्तब होते. इतर आणखी काही पत्रात तृतीय पंथीयांच्या उदरनिर्वाहासाठी व्यवस्था केल्याचा उल्लेख आढळून येतो. कोणत्याही थराचे लोक शिवाजी महाराजांना अर्ज करू शकत होते आणि तो राजा भेट देत होता. त्याच पत्रामध्ये शिवाजी महाराजांनी त्या लोकांना उदरनिर्वाहासाठी काही गावांची नेमणूक सुद्धा करून दिलेली होती. त्या गावांची नावे सुद्धा मिळतात. मग त्या गावांच्या नावावरून हे सिद्ध होते की शिवाजी महाराजांच्या प्रांतामध्ये कोणकोणती गावं होती. इंद्रजित सावंत यांनी शिवछत्रपतींच्या दुसऱ्या मुद्रेचं संशोधन मांडल्यानंतर आता या पत्रांमुळे शिवचरित्र लेखन आणि संशोधनात महत्वाची भर पडणार हे नक्की. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.